नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, येत्या सोमवारी म्हणजे 26 मेला सोमवारी शनी जयंती किंवा शनीश्वर जयंती ही साजरी केली जाणार आहे. वैशाख अमावस्येला शनी जयंती ही साजरी केली जाते. या दिवशी शनिदेवांच्या पूजेला किंवा दानाला, सेवेला खूप महत्त्व आहे. आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये 9 ग्रहांपैकी शनी हा एक मुख्य ग्रह मानला जातो. शनिदेवाला आपल्या कर्माचे फळ देणारा आणि न्याय देवता असं मानलं गेलेलं आहे. म्हणजेच काय, आपण जे काही कर्म करतो, वाईट असो चांगलं असो, त्याचं चांगलं आणि वाईट फळ शनी महाराज आपल्याला नक्की देतात. आता बघा, ह्या दिवशी अमावस्या दुपारी 12:12 म्हणजे सोमवारी दुपारी 12:12 ही चालू होणार आहे किंवा प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी ती सकाळी 8:32 संपणार आहे. त्यामुळे आपल्याला शनी जयंती ही 26 तारखेलाच साजरी करायची आहे. आता ज्यांना 7.5 किंवा पनोती आहे, म्हणजेच काय की कुंभ रास, मीन रास, मेष रास यांना सध्या 7.5 चालू आहे आणि सिंह राशीला छोटी पनोती आहे 1.5 ते 2-2.5 वर्षांसाठी. सो त्यांनी तरी ही आवर्जून पूजा आणि सेवा आणि दर्शन सोमवारी हे नक्की घ्यायचं आहे. आता ह्या दिवशी काय करायचे तर बघा, ह्या दिवशी तुम्ही घरी शनी स्तोत्र, शनी चालीसा, शनी प्रार्थना असं तुम्हाला म्हणायचं आहे किंवा ओम शम शनिश्चराय नमः हा जो मंत्र आहे तो 108 म्हणायचा आहे. आता त्याचबरोबर शनी देवाला मारुतींची उपासना, मारुतींची पूजा जो कोणी करतो त्या भक्ताला शनी महाराज त्रास देत नाही किंवा त्यांना 7.5 खूप कमी त्रास होतो असं म्हटलं गेलं आहे. कारण शनी महाराजांना मारुतीची उपासना करणारा भक्त हा खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला सोमवारी हनुमानांच्या समोर बसून किंवा देवघरासमोर बसून तुम्हाला हनुमान चालीसा आणि भीमरूपी हे मारुती स्तोत्र म्हणायचं आहे. आता ह्या दिवशी तुम्हाला न चुकता छायादान सुद्धा करायचं आहे. आता छायादान हे काय आहे तर एका भांड्यामध्ये तुम्ही तेल घ्या, मग ते मोहरीचं असेना, तिळाचं तेल असेना किंवा साधं तेल असेना, जे जमेल तुम्हाला बजेटमध्ये येईल ते तेल तुम्ही एका वाटीत घ्या. त्याच्यात तुम्हाला आपला चेहरा बघायचा आहे आणि असं करू नका की लगेच चेहरा बघितला आणि लगेच नेऊन दान केलं. असं करू नका. 1-2 मिनटं त्याच्यात चेहरा बघा. प्रत्येक व्यक्तीला वेगळं तेल घ्या. एकाच तेलामध्ये सगळीजणं आपला चेहरा बघू नका. तर त्याच्यात चेहरा तुम्हाला बघायचा आहे. आपले तोंडाची रिफ्लेक्शन 2 मिनटं त्याच्या तेलामध्ये बघायचं आहे आणि हे तेल तुम्हाला शनी मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा दान करायचं आहे. शनी मंदिर जर जवळपास नसेल तर तुम्ही मारुतीच्या मंदिरमध्ये सुद्धा नेऊन हे तेल सोमवारी दान तुम्हाला करायचं आहे. यांनी तुमची जी पनोती आहे, जो 7.5चा त्रास आहे किंवा काही तुमच्या मागं लागलेला आहे किंवा असं म्हणतात ना की काय 7.5 मागं लागली आहे, तर तो जो त्रास आहे तो तुम्हाला हळूहळू कमी होताना दिसेल. दुसरा मेन उपाय जो सगळ्यांनीच करायचा आहे, भले तुम्हाला 7.5 पनोती काहीही असेना नसेना, तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, सोमवारी संध्याकाळी घरात मधली एक बॉटल घ्या. त्या बॉटलमध्ये घराचंच तेल पाहिजे. तेल मंदिराच्या बाहेर विकत घेऊ नका. घरचं जे काही तेल असेल ते तेल घ्या. त्यामध्ये खडे मीठ जे आहे त्याच्यात एक 5-6 तुकडे खडे मिठाचे टाका. काळे उडीद जे आपल्याला मिळतात त्याचे 5 किंवा 6 दाणे मोजून तुम्हाला या तेलामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर खडे मीठ टाकायचं आहे आणि हे पूर्ण बाटली आपण शनी मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. तुम्ही तिथं प्रार्थना करायची आहे तुमच्यासाठी आणि हे तेल तुम्हाला शनी मंदिरामध्ये किंवा मारुती मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर जर शनी मंदिराच्या बाहेर बरीच लोखंडी थोडेसे खिळे किंवा असं काही लोखंडाच्या वस्तू घेऊन बसलेली असतात जे शनी महाराजांना अर्पण केलं जातं, तर ते सुद्धा तुम्ही या तेलाबरोबर लोखंड अर्पण करू शकता. त्या दिवशी लोखंड अर्पण करणं किंवा दान करणं याला खूप महत्त्व आहे. तर हे दोन्ही छायादान आणि हे तेलाचं दान नक्की
नक्की या दिवशी करा। हे दोन्ही उपाय म्हणजे छायादान आणि हे तेलाचा जो उपाय, उडदाचा जो उपाय सांगितला आहे काळे उडदाचा, तो न चुकता सोमवारी तुम्ही संध्याकाळी केलात तरी हरकत नाही। आता तुम्ही रात्री 9:30-10 वाजेपर्यंत सुद्धा मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करू शकता। ह्याच्यामध्ये टाईम लिमिट तुम्हाला काहीही नाही आहे, फक्त उपाय करणं हे गरजेचं आहे। याचबरोबर तुम्ही मंदिराच्या बाहेर जे बसलेले असतात त्यांना मिठाई, काळे वस्त्र, काळे उडीद किंवा काळी छत्री, आता पावसाळे येणार आहे तर, किंवा कोरडा शिदा, पैशांपेक्षा या दानाला खूप महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही जे पैसे देणार आहे त्याच्यामधूनच जे काही त्याच्यामध्ये बसेल तर तुम्ही या वस्तू या दिवशी एकतरी वस्तू नक्की दान करा। बघा, शनी महाराज म्हटलं की लोक घाबरून जातात, पण ते जे आपल्या राशीला जेव्हा 7.5 वर्ष येतात, 7.5 म्हणून किंवा पनौती म्हणून, ते आपल्याला शिकवून आणि दाखवून जातात कोण खरं आहे, कोण आपल्या बाजूनी आहे किंवा कोण आपल्या विरुद्ध आहे, कोण आपल्याला त्रास देतं, हे 7.5मध्ये कळतं। 7.5मध्ये त्रास होतो, मी नाही म्हणणार नाही, त्रास होतो, पण आपल्या कर्माप्रमाणेच आपल्याला तो त्रास होतो। कारण आपण वाईट किंवा चांगलं कर्म जेव्हा करतो तेव्हा आपण विचार करत नाही, पण जेव्हा आपल्याला आपल्या कर्मांची किंवा वाईट कर्मांची फळे जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा का बरं आपण विचार करायचा? तर आपली कर्म कायम चांगलीच, म्हणजेच या जन्मीसुद्धा आपला चांगलंच होतं आणि पुढच्या जन्मीसुद्धा आपलं चांगलंच होतं। तर बघा, सोमवारी मी तुम्हाला आता एक स्तोत्र, शनी स्तोत्र आणि शनी प्रार्थना सांगणार आहे। ज्यांना 7.5 आहे, पनौती आहे, शनीचा त्रास आहे, कुंडलीमध्ये शनी खराब आहे, त्यांनी दररोज हे 1 खेपा म्हणावं आणि 108 खेपा ओम शम शनेश्चराय नमः हा मंत्र जर तुम्ही केला तर तुम्हाला शनीचा त्रास कमी होईल आणि तुम्हाला याची प्रचिती होईल। कारण मलाही 7.5 चालू आहे, माझी मीन रास आहे, त्यामुळे मी हे दररोज करते आणि मला ह्याचा खूप चांगला फरक दिसून आलेला आहे। तर आता पुढं मी तुम्हाला शनी प्रार्थना आणि शनी स्तुती आणि मंत्र असं मी दाखवणार आहे। तुम्ही स्क्रीनशॉट मारा ह्याचा आणि तुम्ही हे वाचू शकता। ही जी शनी प्रार्थना आहे ती दररोज 1 खेपा म्हणायची आहे। तुम्ही शनेश्वर जयंतीपासून हे म्हणायला सुरू करा आणि दुसरी शनी प्रार्थना आहे ती सुद्धा त्याचबरोबर आपल्याला म्हणायची आहे। प्लस नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम हा मंत्र जर तुम्हाला खूप मोठा वाटत असेल तर ओम शम शनेश्चराय नमः हा 108 वेळा आपल्याला दररोज किंवा सोमवारी तरी करायचा आहे। तर जेवढी जमेल तेवढी सेवा करा। ह्या दिवशी अजिबात वाईट बोलणं, कोणाचा अपमान करणं, घालून पाडून बोलणं, शिव्या शाप देणं, आईवडिलांचा किंवा कोणाचाही अपमान करणं हे अजिबात करू नका, ते शनी महाराजांना आवडत नाही। या दिवशी कोणाला पण पैसे उष्णे देऊ नका किंवा कोणाकडून पण पैसे उष्णे घेऊ नका, ते परत कधीच तुमचं फिटणार नाही किंवा पैसे येणार नाही। तर ह्या गोष्टीची काळजी नक्की घ्या आणि त्या दिवशी दर्शन मात्र घ्यायला विसरू नका। तर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता।